10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. 15 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. याच्यामध्ये बैलगाडा शर्यत असेल, नाशिकचा महामार्ग असेल किंवा पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, असे अनेक प्रकल्प आहेत. जे काही प्रकल्प ज्याच्यासाठी तुम्ही काम केलं, जे प्रकल्प अजून झालेले नाही, ज्याला निधीची आवश्यकता आहे, मग ते विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत का? ते प्रकल्प कसे होईल? खरं म्हणजे मी निवडणूक लढवण्यासाठी तयार ह्यासाठी झालो की माझे जे ड्रीम प्रोजेक्ट होतं, माझं जे स्वप्न होतं की पुणे नाशिक रेल्वे व्हावी, त्याच्यासाठी मी 13 वर्ष संघर्ष केला. प्रत्येक लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सरकारवर टीका करून हा प्रकल्प तुम्ही का घेत नाही, याला मंजुरी का देत नाही, 2 सर्वे झाले, 3 सर्वे झाले. शेवटी खूप प्रयत्नाच्या अंती 2014ला सन्माननीय सुरेश प्रभू रेल्वे मंत्री, जे माझे जवळचे मित्र आहेत, त्यांना मी हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे समजावून दिलं. पुणे, नगर, नाशिक या तीनही जिल्ह्यासाठी याचा किती फायदा होईल, हा किती डेव्हलप होईल हे सांगितल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली. सुरुवातीला संकल्पना अशी होती की 7,500 रुपयामध्ये कन्व्हेन्शनल रेल्वे जशी धावते तशी रेल्वे होईल. पण नंतर आम्ही विचार केला की काहीतरी वेगळं असावं, जलद गतीने प्रवास व्हावा. नाहीतरी नाशिकवरून पुण्याला बाय रोड जायचं म्हटलं तर 4-4, 5-5 तास जातात. त्याच्याऐवजी काहीतरी हायस्पीड व्हावी म्हणून सेमी हायस्पीड रेल्वेची संकल्पना मी, सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या चेअरमननी मांडली आणि त्याला मान्यता मिळून ही सेमी हायस्पीड रेल्वेची संकल्पना उदयास आली. आणि त्यानंतर 2018 पर्यंत 14 ते 18 हा प्रकल्पाची बांधणी करण्यासाठी सर्वे केला. सर्वेच्या बरोबर अनेक बैठका केल्या, कशी जाईल, कसा रूट असेल, कसं व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी वर्कआउट केल्यानंतर 2018 साली या प्रकल्पाचा DPR तयार झाला. हे रेल्वेच्या पिंक बुकमध्ये याचा समावेश झाला. रेल्वेच्या पिंक बुकमध्ये एखादा प्रकल्प येणे म्हणजे त्याला फायनल मंजुरी सारखंच असतं. मग आता हे सगळं झाल्यावर दुर्दैवानं माझा पराभव झाला. त्यामुळे हे काम आहे तसंच राहिलं. सगळ्या फायली, सगळं प्रपोजल, सगळे नकाशे, सगळे ड्रॉइंग, सगळ्यांच्या फाईल आजही आहे, त्याच अवस्थेत आहे, त्याच ठिकाणी पडून आहे. ती रेल्वेची प्रकल्पाची फाईल 1ही इंच इथून इथं हललेली नाही. मग आता हे सगळं करत असताना मला आता वाटतं की हा प्रकल्प पूर्ण व्हावा, तर ह्या प्रकल्पासाठी मी उभा राहिलो. माझ्या मतदारसंघामध्ये ट्रॅफिक, सगळ्यात जास्त ट्रॅफिकचा प्रश्न कुठं असेल तर शिरूर लोकसभा. आपला हडपसर घ्या, सोलापूर रोड घ्या, पुणे नगर रोड घ्या, शिक्रापूर, वाघोली, शिरूर, इकडं चाकण, तळेगाव, मोशी, हे सगळे ट्रॅफिकचे प्रश्न सोडवायचे असतील तर चांगल्या प्रकारचं लॉंग टर्म प्लॅनिंग करायचं असेल तर त्याला 20,000 कोटी रुपयाची गरज आहे. हे 20,000 कोटी, रेल्वेला 25,000 कोटी असेल, 45 ते 50,000 कोटी रुपयाची गरज आहे. आणि हे कधी होतील? ह्या भागातल्या जनतेनं सत्तेतला खासदार नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला खासदार जर निवडून दिला तरच तुम्हाला निधी मिळेल ना. नाहीतर विरोधी पक्षामध्ये नुसते प्रश्न उपस्थित करायचे, नुसती भाषणं करायची आणि भाषणाला पण ताळतंत्र काही नाही ना. ज्या रामाचं मंदिर आदरणीय नरेंद्र मोदीजींनी 500 वर्षाच्या तपश्चर्येनंतर कुठं यश आलं, रामाला घर मिळालं, रामाला मंदिर मिळालं, अयोध्येला राम मिळाला, पण यांचं वेगळंच काहीतरी टीका करायची म्हणून त्याच्यावर कविता करणं, हे करणं, असे घाणेरडे प्रकार त्यांनी केलेत. त्यामुळे त्यांना पैसे तर आणता आले नाही, नुसती भाषणं करता आली, ठोकामठोके नुसती भाषणं, त्याच्यावर काही होत नाही. म्हणून मला तिथं जाऊन हे 50,000 कोटी माझ्या मतदारसंघासाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला आणायचे आणि हे मतदारसंघातले स्वप्न